प्रोग्राम आहे ते फील झालं पाहिजे नवीन गेस्ट लोकांना की आपण कुठल्या तरी पागल लोकांच्या प्रोग्राम मध्ये आलेलो आहोत। कारण माय लाईफ वाले हे हिंदुस्थान मधले सगळ्यात आघाडीचे पागल लोक आहेत। पागल लोक म्हणजे ते दगड मारणारे पागल नाही, पागल लोक मी त्या अर्थाने बोलतोय ज्यांनी इतिहास रचण्यामध्ये महत्वाची भूमिका वठवलेली आहे। कारण सगळे शहाणे लोक उन्हामध्ये घरात बसलेले आहेत आणि एवढ्या गर्मीमध्ये इथं एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहणं हे फक्त पागल मेंटॅलिटीचेच लोक करू शकतात। मग तेवढं एकदा पागल पण आपलं दाखवून जाऊ द्या। जोरदार तरी पण काही काही एवढे भयंकर बसलेत म्हणजे एक नजर त्याच्याकडे टाकतात ज्याने आणलं त्याला त्याच्याकडे बघताय आणि एक नजर इकडे स्टेजवर बघताय आणि मनातल्या मनात विचार करताय चाललं काय, घरून आणलं कशासाठी, इकडे दाखवतात नेमकं काय। तर मित्रांनो, हा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामचं नाव आहे अचिव्हर्स डे सेलिब्रेशन। काय अचिव्हमेंट झाली आज ज्या ज्या लोकांचा मान सन्मान सत्कार झाला, ईगल पासून ज्या लोकांचा सत्कार झाला मित्रांनो, या सत्काराच्या निमित्तानं त्यांच्या पाठीवर थोडीशी शाबासकीची थाप मिळावी म्हणून या प्रोग्रामचं प्रायोजन, या प्रोग्रामचं आयोजन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी होत आहे। मित्रांनो, आजच्या या प्रोग्रामचे जे व्हीआयपी गेस्ट आहेत, जे खास चेन्नई मधून आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि सरांचं स्पीच होस्टर जे बोलत होते, स्वप्नील सर जेव्हा बोलत होते की कंपनीचं व्हिजन काय, कंपनीचं मिशन काय आहे। बघा मित्रांनो, दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात लाईफ मध्ये। एक चांगली संगत, जेव्हा आपण चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये येतो तेव्हा माणसाचं लाईफ आपोआप बदलून जाते। आणि ज्या कंपनीमध्ये मी काम करायला लागलो, या कंपनीचं जे मॅनेजमेंट आहे, या मॅनेजमेंटच्या संगतीमध्ये जर का आपण राहिलो तर कुठल्याही माणसाचं परिवर्तन होतं। हे परिवर्तन होण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे जे दाखले आहेत या स्टेजवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत। संगत ही खूप महत्वाची आहे नेटवर्क मार्केटिंग मध्ये, डायरेक्ट सेलिंग मध्ये। छत्रपती संभाजीनगर मध्ये जर का एखादा प्लॉट घ्यायचं ठरलं, ज्या प्लॉटची भाव आज खूप असेल, पण आता एक उदाहरणासाठी आपण थोडंसं समजून घेऊया। 1 गुंठा म्हणजे 1000 स्क्वेअर फूटचा एक जर का प्लॉट मी घेतला, ज्या प्लॉटची किंमत आहे 10 लाख रुपये, जो प्लॉट मी परचेस केला, विकत घेतला, माझ्या नावाने रजिस्ट्री झाली आणि प्लॉट विकत घेतल्यानंतर 4 दिवसानंतर जर का कळालं की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं त्या प्लॉटच्या शेजारी स्मशानभूमीची मान्यता दिली, तर मी 4 दिवसा अगोदर घेतलेल्या 10 लाखाच्या प्लॉटची किंमत आता 4 दिवसानंतर किती झाली? आवाज नाही आला? 0। कारण स्मशानभूमीच्या बाजूला घर कोणी बांधत नाही शक्यतो, खाली प्लॉट होता। पण कल्पना करा, प्लॉट तोच आहे, जागा पण तीच आहे, पण मी तो प्लॉट घेतल्यानंतर त्याची रजिस्ट्री झाल्यानंतर 4 दिवसानंतर अशी बातमी कळाली की त्याच प्लॉटच्या शेजारी शाहरुख खानचा बंगला बांधणं सुरू होतंय। आता त्या प्लॉटची किंमत किती झाली? करोडो रुपये। प्लॉट तर तोच आहे। मग एका एक्झाम्पल मध्ये प्लॉटची किंमत 0 झाली आणि दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये प्लॉटची किंमत करोडो रुपयामध्ये झाली। असं का बरं झालं? कारण प्लॉट मध्ये ती ताकद नाही मित्रांनो, त्या खाली प्लॉट मध्ये काही ताकद नाही। तो प्लॉट ज्याच्या संगतीमध्ये राहतो ती संगत खूप महत्वाची आहे। आणि डायरेक्ट सेलिंग मध्ये, नेटवर्क मार्केटिंग मध्ये हाच नियम लागू होतो। जो चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहतो, चांगल्या मॅनेजमेंट सोबत राहतो, त्याच्या लाईफ मध्ये खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन होते। आणि त्याचं ज्वलंत उदाहरण या प्रोग्राम मध्ये आम्ही लोक तुमच्या समोर उभे आहोत। कोण होतो आम्ही लोक? एक सर्वसामान्य लोक होतो मित्रांनो। माझं नाव प्राध्यापक माणिक जाधव। 12 वर्ष मी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डाएट अंतर्गत एका अध्यापक विद्यालयामध्ये नोकरी केली। माझं बेसिक क्वालिफिकेशन, मी एमए सायकोलॉजी आहे, एमए सोशोलॉजी आहे, बीएड आहे, एमएड आहे, एमफिल आहे। 54,000 रुपये महिन्याची सॅलरी असताना या बिझनेसला आजच्या 13 वर्ष अगोदर सुरुवात केली होती मित्रांनो। पार्ट टाइम नोकरी पण करायचो, हा बिझनेस पण करायचो।
आणि नोकरी करत करत बिझनेसला सुरुवात केली. सुरुवातीला या बिझनेसची डेप्थ समजली नाही, कारण जशी जनरल लोकांची टेंडन्सी असते तशीच माझी पण टेंडन्सी होती. जनरल लोकांच्या मनामध्ये या बिझनेसकडे बघितल्यानंतर खूप शंका असतात मित्रांनो. खूप लोकांना असं वाटतं ही चैन आहे, ही साखळी आहे, हा मेंबर बनवण्याचा धंदा आहे, असं काही होत नाही, असं काही घडत नाही. मित्रांनो, लोकांची चूक नाही आहे, आपल्या संगतीमध्ये चुकीचे लोक असतात, म्हणून इंडस्ट्री बद्दल आपल्याला अर्धवट नॉलेज असते. पण जेव्हा आपण संगत बदलतो, या इंडस्ट्री मधल्या नॉलेजेबल लोकांच्या सोबत राहतो, या इंडस्ट्रीची डेप्थ समजून घेतो, ट्रेनिंग मीटिंग प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट होतो, 2 महिने 3 महिने 6 महिने लागतात या बिझनेसची डेप्थ समजायला. पण 6 महिन्यानंतर जर का या बिझनेसची डेप्थ समजली तर माणूस नेटवर्क मार्केटिंग माय लाईफस्टाईलला करिअर म्हणून घेऊ शकतो. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मी तुमच्या समोर उभा आहे. 54,000 रुपये महिन्याचा पगार असताना पार्ट टाइम या बिझनेसला सुरुवात केली, संगत बदलली, प्राध्यापक लोकांच्या संगतीमध्ये राहत होतो. आता नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करणाऱ्या, डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करणाऱ्या, माय लाईफस्टाईल मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या संगतीमध्ये राहू लागलो. आणि त्याचं परिवर्तन असं झालं मित्रांनो, 54,000 रुपये महिन्याचा पगार असताना 60व्या महिन्यामध्ये या बिझनेसचं इन्कम होते 1,12,000 रुपये. आणि जेव्हा 1,12,000 रुपये 7व्या महिन्याचं इन्कम बघितलं, तेव्हा माणिक जाधवनी डिसिजन घेतला. 12 वर्षापासून नोकरी करत होतो, 54,000 रुपये पगार होता. नोकरी वाईट होती असं नाही, नोकरी पण चांगली होती. पण 7 महिन्यापासून माय लाईफ सिरियसली करतो, 1,12,000 रुपये इन्कम येतं. आणि त्या दिवशी मित्रांनो डिसिजन घेतला की करिअर म्हणून या बिझनेसला आपण सुरुवात केली पाहिजे. आणि त्या दिवसापासून पाठीमागे वळून बघितलं नाही. सुरुवात केली होती एका डिस्ट्रीब्युटर पासून, डी फॉर डिस्ट्रीब्युटर. आज 13 वर्षानंतर तुमच्या समोर डी फॉर डायमंड म्हणून उभा आहे. डिस्ट्रीब्युटरचा डी तर डायमंडचा डी दिसायला सारखाच दिसतो, पण या डी पासून या डी पर्यंत जे डिस्टन्स आहे, डी फॉर डिस्टन्स, हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स जर का व्यवस्थित चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये जर का राहिलो तर हे लवकर कव्हर होऊ शकते. आणि म्हणून सांगतो, आजचा प्रोग्राम हा लाईफला युटर्न देणारा प्रोग्राम आहे. आज ज्यांचे तुम्ही स्पीच ऐकलेत, गंगाधर पाटील सरांचं स्पीच तुम्ही ऐकलं, ज्या व्यक्तीने या वयामध्ये, वयाच्या 67व्या वर्षीमध्ये ITC रँक अचीव्ह केले मित्रांनो. या अगोदर तुम्ही जयश्री बोंद्रे मॅडम, रमेश बोंद्रे सरांचं स्पीच ऐकलं. विदर्भ आणि मराठवाड्यातली डायनामिक इव्होल्युशन मधली पहिली लेडी ITC, एक महिला काय करू शकते त्याचं ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर या ठिकाणी बघायला मिळालं. माझ्या अगोदर तुम्ही कंपनीचे रिजनल मॅनेजर मिस्टर श्रीकांत सरांचं स्पीच ऐकलं. माझ्या अगोदर तुम्ही नांदेड मधनं एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे मित्रांनो, ज्या व्यक्तीनं मराठवाड्यामध्ये एक खूप मोठी हिस्ट्री क्रिएट केली. WTC आहेत, 1.25 करोड रुपयाची BMW मेंटेन करतात मित्रांनो. एक दगड फोडणारा व्यक्ती या बिझनेस मध्ये करोडपती होऊ शकतो, मिस्टर दत्ताजी लिंबोळे सर. आता मी तुमच्या समोर बोलतोय, माझ्या नंतर तुम्हाला 2 लोकांना ऐकायचं आहे मित्रांनो. संगत काय करू शकते, दत्ता सरांनी पण तेच पोटतिडकीनं तुम्हाला सांगितलं, बोंद्रे मॅडमनी पण तुम्हाला तेच पोटतिडकीनं सांगितलं, गंगाधर पाटील सरांनी पण तेच तुम्हाला पोटतिडकीनं सांगितलं. आणि आता माझ्या नंतर जी लोक येतील ते सुद्धा त्याच पोटतिडकीनं सांगतील. पण मला याची पूर्ण खबर आहे मित्रांनो, हा मराठवाडा आहे, खतरनाक लोक आहे. काय सांगू या लोकांबद्दल. मी सोशॉलॉजीचा विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे समाजशास्त्राचा बऱ्यापैकी अभ्यास आहे आणि मला लोकांची थोडीशी मेंटॅलिटी कळतं. हा महाराष्ट्र आहे, हा मराठवाडा आहे, हा कधी तमाशानं बिघडला नाही आणि हा कधी कीर्तनानं सुधारला नाही. त्याला जो पेटतो तोच पेटतो. म्हणून मी बऱ्याचदा बोलतोय, हा मराठवाडा आहे, हा विदर्भ आहे, हा महाराष्ट्र आहे, हा कधी तमाशानं बिघडला नाही, हा कधी कीर्तनानं सुधारला नाही. गौतम अदानी सारखा या लोकांना पैसा पण पाहिजे आणि गौतमी पाटीलचा डान्स पण पाहिजे. अशा महाराष्ट्राला, अशा मराठवाड्याला एक नवीन क्रांतीमध्ये जर का घेऊन जायचं असेल, ज्या इंडस्ट्रीला मोठा स्कोप आहे, ज्या बिझनेसला मोठा स्कोप आहे, अशा मराठवाड्यातल्या मेहनती लोकांना एक स्कोप जर का द्यायचा असेल मित्रांनो, एक वाव जर का द्यायचा असेल, तर माझ्या नजरेमध्ये आजच्या तारखेत आणि पुढल्या 20-25 वर्षानंतरचं फ्युचर, या देशाचं फ्युचर काय असेल, तर या देशाचं फ्युचर आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. आणि तुमच्या माझ्यासाठी
या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये एकच बाप कंपनी आहे, ज्या कंपनीचं नाव आहे माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल. बाकीचे चड्डी बनान विकणारे खूप येतात जातात, 6 महिने येतात, 8 महिने येतात. या इंडस्ट्रीला, या मॅनेजमेंटला मित्रांनो थोडा नाही 24 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 13 वर्षापासून रनअप करते ही इंडस्ट्री. आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना करोडपती बनवलं या इंडस्ट्रीने. काही नव्हतं आमच्याकडे, भाड्याच्या घरात राहणारे आम्ही लोक होतो. आज आमच्याकडे करोड रुपयाचा असेट झालाय. ज्या माणसाला 54,000 रुपये पगार होता मित्रांनो, तो आज या माय लाईफस्टाईल मॅनेजमेंटची ताकद, या बिझनेसची ताकद, महिन्याला 3 लाख, 3.5 लाख, 4 लाख रुपये जीएसटी पेड करतोय. लायकी आमची नाही, लायकी या इंडस्ट्रीची आणि या बिझनेसची आहे. संगत महत्वाची. म्हणून एकच सांगा मित्रांनो, आज तुम्हाला ज्याही व्यक्तीनं आजच्या प्रोग्राम मध्ये इन्व्हाइट केलं असेल, तुम्हाला काही समजलं असेल, नसेल समजलं सोडून द्या. समजलं तर उत्तम आहे, आणि नाही बी समजलं तर त्याच्यापेक्षा उत्तम आहे. फक्त एक विश्वास ठेवा. विश्वासच पाहिजे या बिझनेसवर, बाकी काहीच नाही. कारण आता आम्हाला जे इन्कम येतं हे तर लावून तर आम्ही फिरू शकत नाही. हे बघा 2 लाख 10 चेक, इकडे एक चेक लावला, इकडे एक चेक लावला, इकडे एक चेक लावला, असं तर काही होऊ शकणार नाही. फक्त आम्ही बोलू शकतो की आमचं जीवन बदललं मित्रांनो. फक्त डिटेल्स घेऊन या बिझनेसला सुरुवात करा. एक विश्वासाने सुरुवात करा मित्रांनो. शेतीची अवस्था खूप वाईट आहे, नोकरीची परिस्थिती खूप बॅड आहे मित्रांनो. ट्रॅडिशनल मार्केटमध्ये खूप वाईट अवस्था आहे. आता आम्ही जेव्हा हॉटेलवरून येत होतो तेव्हा मार्केट ओस पडलेला आहे, दुकानं बंद आहेत, परिस्थिती फार कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये फॅमिली सहित बिझनेस कोण करू शकत असेल तर डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंगची लोक करू शकतात. माय लाईफस्टाईल एक मोठा प्लॅटफॉर्म उभा आहे तुमच्या समोर माय डिअर फ्रेंड. फक्त एका विश्वासाने या बिझनेसला सुरुवात करा. किती विश्वास लागतो? छोटासा विश्वास. आता लग्न सराईचे दिवस आहेत. लग्न सराईच्या निमित्तानं आपण बाहेर गावी कोणाच्या तरी लग्नामध्ये, नात्या गोत्यातल्या लग्नामध्ये जातो, आणि नात्या गोत्यातल्या लग्नामध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपण काही सगळं घरातलं सामान घेऊन जात नाही. घरामध्ये लाखो करोड रुपयाचं सामान आहे. टीव्ही आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, पंखा आहे, एसी आहे, दागदागिने आहे, पैसा आता आहे, हे सगळं आपण घरामध्ये शाबूत ठेवतो आणि त्या घराला एक छोटस कुलूप लावून जातो. हे सर घरामध्ये लाखो रुपयाचं सामान आहे आणि घराच्या दरवाजाला लावलं काय? कुलूप. कुलपाची किंमत किती? आवाज नाही आला. 50 रुपये, 100 रुपये. फार चांगल्या क्वालिटीचं घेतलं तर 200 रुपये. दरवाजा लावत असताना त्या कुलपाला 3दा ओढतो, लागलं का नाही? घरामध्ये लाखो रुपयाचं सामान आहे. विश्वास कोणावर? आवाज नाही आला. कुलपावर. किती रुपयाच्या कुलपावर? 100-200 रुपयाच्या कुलपावर. बस जेवढा त्या 100-200 रुपयाच्या कुलपावर विश्वास ठेवला ना मित्रांनो, तेवढाच विश्वास ज्याने आणलं त्याच्यावर ठेवा. तो तुमचं कायम बदलू शकतो. माझं लाईफ ज्या व्यक्तीने बदललं मित्रांनो, ती व्यक्ती आपल्यामध्ये उपस्थित आहे. ज्यांनी मला हा बिझनेस कसा केला पाहिजे माझ्या बोटाला धरून शिकवलं, मला मार्गदर्शन करत गेले, माझ्या लाईफचे परिवर्तनकार, आपल्या सगळ्यांचे महागुरु, डायनामिक इव्होल्युशनचे परिवर्तनकार मिस्टर किशोर आहिरे सर यांना मी मनापासून वंदन करतो. सगळ्या व्हीआयपी लोकांना मनापासून वंदन करतो. या प्रोग्रामचे ऑर्गनायझर, सीटीसी लीडर्स, मुरारी महाले सर, बोंद्रे फॅमिली यांचं मनापासून अभिनंदन करतोय की एवढ्या ताकदीच्या उन्हामध्ये सुद्धा आपण एवढ्या लोकांपर्यंत या माय लाईफस्टाईलचा हा निरोप, हा मेसेज पोहोचवला. त्याबद्दल या सगळ्या लोकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि एक विश्वास देऊन तुम्हाला एक डिसिजन घेण्यासाठी मी शुभेच्छा देतो मित्रांनो. जाता जाता 2 ओळी सांगतो आणि 2 ओळीमध्ये एक मेसेज तुम्हाला या प्रोग्रामच्या माध्यमातून मिळू शकतो. तो मेसेज जर का तुम्ही घेऊन गेला तर लाईफ बदलू शकते मित्रांनो. आणि एकदम सिंपल मेसेज आहे, एकदम सिंपल मेसेज आहे की शेर कभी बिकता नहीं कुत्तों की बाजार में. मार्केटमध्ये खूप लोक येतील, तुम्हाला कन्फ्युज करतील, असं बोलतील की तुमच्या सारखंच आमचं पण आहे, तुमच्या सारखंच आमचं पण आहे. डायलॉग असतो लोकांचा. त्या लोकांना एवढंच सांगा असं वाटतं, बाप एक ही होता है, बच्चे तो बहुत सारे होते हैं और बाप सिर्फ मायला बाकी म्हणून शेर कभी बिकता नहीं कुत्तों की बाजार में और बिकने वाला टिकता नहीं माय लाईफस्टाईल में. थँक्यू सो मच. जय हिंद, जय माय लाईफ.